दत्ता भिशेवर सुद्धा चोरीचा फ्लॅट चोरीत केलेला आरोप आहे, त्याच्यावर तो जेल भोगलेला माणूस आहे. सगळे गुन्हेगार ह्या माणसानं गोळा केलेत. जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम हा सुरेश भिशे नावाचा गुंड पूर्ण जिल्हाभर करतोय. टोळी आहे स्वतःची, जी टोळी खंडणी गोळा करणं असेल, लोकांच्या चुकीच्या अॅट्रॉसिटी, खोट्या अॅट्रॉसिटी, गोरगरिबीतल्या सुवर्ण समाजावर खोट्या अॅट्रॉसिटी करून त्याच्याकडून पैसा उकळणं असेल, किंवा जी काय बलात्कारित महिला असतात, जी पीडित महिला असतात, त्या महिलांची मध्यस्थी करून त्यांचे दलाली खाणारा हा सुरेश भिशे, जो अंगठा बहादर, ज्यामध्ये त्यानं अतिशय चुकीच्या पद्धतीनं समाज माध्यमाला सांगितलंय की आम्ही समाजात, खरं तर मातंग समाजाचा यामध्ये कोणताही रोल नाही की ज्यामध्ये सुरेश भिशेला स्टेजवर घेतलं नाही, हे घेतलं नाही. तो त्या समितीचा प्रश्न आहे, त्यात माझा आणि त्याचा काही विषय नाही. हा जो काही भांडण आहे, जो काही वाद आहे, हा राजकीय वाद आहे. त्याची जे काही त्याचा राजकारणामध्ये ज्याचं काय त्याचं पाणी कमी झालंय, त्याचं राजकारणामधलं अस्तित्व संपत आलेलं आहे. ते अस्तित्व काय माझ्यामुळे संपलं नाही, त्याच्या दुर्गुणामुळं, त्याच्या पूर्ण टोळीमुळं, त्याच्या दहशतीमुळं त्याचं पूर्ण हे राजकारण संपन्न दिसते. आणि माझी या आजच्या पोलीस प्रशासन, आपल्या पूर्ण प्रेसच्या माध्यमातून सर्व पोलीस प्रशासनाला असेल किंवा इथल्या आपल्या डीवायएसपी साहेबाला विनंती आहे की साहेब, या माणसापासून माझ्या जीवाला धोका आहे. जर माझं काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्व सुरेश भिशे हा गावगुंड आणि त्याची टोळी जबाबदार आहे. आपण बघितला की काक्रंब्यातून 20-25 माणसं घेऊन माझ्या गावात मला मारायला येऊ शकतो, तर मी त्या गटात फिरणार आहे, त्या गटाचा लोकप्रतिनिधी आहे. मी उद्या त्या गटात फिरत असताना त्याचे गावगुंड माझ्यावर हमला करतील, मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतील. आता कुऱ्हाड घेऊन माझ्या घरापासून यायला भिले नाहीत, तर काक्रंब्या गटात फिरत असताना माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं, मला पोलीस संरक्षणाची सक्त गरज आहे आणि या सुरेश भिशेवर योग्य ती कारवाई करावी अशी नम्र विनंती करतो. तर काय प्रश्न असतील तर पत्रकारांनी विचारावं, पत्रकारांना प्रश्न विचारायला सुरुवात करावी. नेमका जो हा वाद झाला याचं कारण काय होतं नेमकं आणि कशामुळे घडला प्रकार? हे तुम्हाला सांगितलं की हे पूर्ण राजकीय षडयंत्र आहे. सुरेश भिशेला मी अतिशय चांगल्या मतानं त्या काक्रंबा गटामध्ये पाडलेला आहे. त्याच्या उमेदवाराचं तोंड काळा केलेलं आहे, त्याची त्याला खदखद आहे, त्याच्या मनामध्ये ती मळमळ आहे आणि ती मळमळ वेगवेगळ्या कारणाने गेल्या 6 महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानं काढतोय. परंतु काल त्याची इतकी हिंमत वाढली की त्यानं पूर्ण 15 ते 20 पोरं घेऊन माझ्या घरावर हमला करण्यासाठी आलाय आणि मी तशी रिसर्च केस करून त्याच्यावर एफआयआर गुन्हा दाखल केलाय. तो कुठल्या संघटनेचा पदाधिकारी आहे का? हा, त्याची स्वतःची संघटना आहे, कुठली भीमांना सामाजिक संघटना काहीतरी आहे, त्याचं काय आम्हाला माहित नाही, मला त्याचा काही संबंध नाही. त्याला 2.5 लाखाची मागणी केली म्हणून हे आपल्याला काय माहित नाही, माझा त्यात आपला रोल नाही. त्या 2.5 लाखाच्या मागणीमध्ये तुम्ही ते 2 बातम्या आहेत, 2 तुमच्या टीव्ही चॅनल बघा, एकात 1.5 लाख म्हणतो, एकात 2.5 लाख म्हणतो, त्याच्यात कन्फ्युज आहे आणि ह्यात माझा काही संबंध नाही. ते जे काही असेल त्यामध्ये ते मातंग समाजाचे जे आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते होते, त्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये वेगळी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कुणी किती दिले, काय केलं, कुणी योगदान दिलं हे सगळं सांगणार आहेत. एवढं सांगतो की ह्या माध्यमातून सुरेश भिशे हा समाजाला बदनाम करणारा समाज विरोधी माणूस आहे. समाजाशी त्याला काही देणं गेलं नाही. ज्या ठिकाणी त्याला दलाली भेटती त्या ठिकाणी जाऊन दलाली खाणारा हा माणूस आहे. त्यामुळं तुम्ही विचार करू शकता की त्याच माणसावर खंडणीचे गुन्हे आहेत, ज्या माणसांनी ज्या पत्रकारांनी बाईट घेतली त्याच पत्रकारावर खंडणीचे गुन्हे आहेत. तर तुम्ही विचार करा, सगळे पत्रकार बंधू अतिशय सुज्ञ आहेत, अतिशय हुशार आहेत. तुम्ही या समाजाचा 4था स्तंभ आहात. तुम्ही चांगल्या बातम्या देणं, वाईट बातम्या देणं हे तुम्हाला चांगलं माहित आहे की कुठल्या पत्रकारांनी ती बातमी लावली आणि त्या पत्रकारावर कुठले गुन्हे आहेत, खंडणीचे कसे गुन्हे आहेत, बरं कुठल्या माणसाने स्वतः पोलीस प्रशासनाने त्याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत. तर तुम्ही विचार करू शकता त्यात किती तथ्य आहे. बरं तथ्य असेल तर त्या माणसाकडून तुम्ही तसे पुरावे घ्यावे, पुरावे सादर करावे. जर पुरावे सादर नाही केले की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये सर्व मी पुरावे गोळा करून मी त्या माणसावर आबरूनुकसानीचा दावा करणारच आहे. त्यात तुम्हाला पुढल्या परिषदेमध्ये, पत्रकार परिषदेमध्ये अतिशय रितसर पुराव्यासहित काही पुरावे सादर करतो. तुम्हीच त्यांना धमकी दिल्याचा आरोप केला जातो तुमच्यावर. मी तुम्हाला आता तब्बल 1 मिनिटाची व्हिडिओ दाखवली, त्यामध्ये शिव्या कोणी दिलेल्या आहेत तुम्ही सांगा. तुम्ही सुजाण आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्ही समाजाचा डोळा आहात. तुम्ही विचार करायचा आहे की त्यामध्ये गांडीत गोळ्या घालून कोण म्हणलं, आई बहिणीवरनं कुणी शिव्या दिल्या, मला तुझ्यासोबत भांडणच करायची कोण म्हणलं. मी त्याला काय सांगतो, समजावून सांगतो की बाबा ही 23 तारखेची बँड माझी अगोदर जयंती आहे, त्या बँड मालक आहे, तो मालक ठरवेल ना कोणाच्या जायचं कोणाच्यात नाहीचं. तो कोण ठरवणार कुठं जायचं कुठं नाही? तो मालक आहे काय जिल्ह्याचा, समाजाचा? तो गावगुंड आहे, तो दहशत निर्माण करतोय, त्याचे पूर्व नंग्या तलवारी फिरवतात
आणि तरी सुद्धा पोलीस प्रशासन त्याच्यावर काय करत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. मी येणाऱ्या काळामध्ये मी लढा उभा करणार आहे. जर लोकप्रतिनिधी सुरक्षित नसेल तर इथली जनता काय सुरक्षित असेल. येणाऱ्या काळामध्ये त्याला योग्य तो प्रोसेस केली जाईल. आपण म्हणताय की हे पोलीस प्रशासन अशा प्रकारे 100% सत्ताधारी सर, आहे सर. म्हणूनच मी सांगतोय. मी रितसर पोलीस कंप्लेंट केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये हा सर्व विषय मी देवेंद्रजी पर्यंत घेणार आहे. हा सर्व विषय मी चांगल्या पद्धतीने आमदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही हा विषय पूर्ण करणार आहोत. जर असं दिसत असेल, एक लक्षात घ्या, तो तोडपाणीवाला माणूस आहे. ज्या वेळेस तो गेला तोडपाणी करून पैसे कमवून तो बाहेर निघाला आहे. परंतु ह्या बारीनं त्याला खमका माणूस भेटलाय. त्या बारीनं जेवढे काय पुरावे असतील ते तुमच्या पुढे सादर केले जातील. याची काही तुम्ही मनात शंका ठेवू नका. आपण भारतीय जनता पक्षाकडून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेला आहात. राज्यात आपली सत्ता आहे. इथले लोकप्रतिनिधी आमदार हे भाजपचे आहेत. तरी आपण म्हणता हे पोलिसांचं अपयश आहे. मग राज्याच्या गृह खातं हे आपल्याच पक्षाकडे आहे. 100% आपल्या पक्षाचं अपयश आहे मी काय? हे सांगतोय की हा माणूस अतिशय चलाक आहे. तो तोडपाणी करून बाहेरल्या बाहेर गोरगरिबाचं तुला 2 लाख देतो, तुम्हाला 2 लाख रुपये दे, आपण 4 लाख रुपये गोळा करू असे त्यानं आतापर्यंत सगळ्या ह्या केसेस हँडल केलेल्या आहेत. परंतु हा आता झालेला प्रकार कुणीही भिवून त्याच्या दहशतीखाली कुठल्याच माणसानं सांगितलं. आपल्याला एक माहिती आहे की कायद्यामध्ये कुठलीही गोष्टी लेखी स्वरूपात FIR पाठल्याशिवाय होत नाही. आता दयानंद शिंदे मी स्वतः त्या पोलीस प्रशासनाकडे त्याची FIR दाखल केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता सगळे पुरावे देतोय. आणि जर यापुढे जर त्या माणसावर चांगली जरब नाही बसली तर मी स्वतः त्याच्या विरोधात उभारणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही तुमचा प्रश्न आहे ते अतिशय रास्त आहे. मी त्या विषयात योग्य ती कारवाई केली जाईल आणि मी त्याच्या मागे हात धुवून लागलेलो आहे. आताच आपण सांगितलं की तो तोडपाणी करण्यास, तो आपल्या बरोबर तोडपाणी करण्यास बसला तर सर मी दयानंद शिंदे आहे. लक्षात घ्या, एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स घ्यायलोय. माझा इतिहास विचारा. मी तोडपाणी करणारा कार्यकर्ता नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर 20 गुंड जर गुंड कुराडी तलवारी घेऊन जर माझ्या गावात येऊन मला मारत असेल तरी मी तुमच्यासमोर येऊन बसत असेल तरी विचार करा, मी त्याचा कुठल्याच तोडपाणी करण्याचा भानगडीत पडणार नाही आणि पडणारा कार्यकर्ता नाही. माझा इतिहास विचार नाही. आपण पोलीस प्रोटेक्शनची मागणी करताय. पोलिसांकडे याची सविस्तर मागणी केलेली आहे का आपण? यस, मी काल DYSP साहेबांना पत्र दिलंय. DYSP साहेब म्हणतात की आपण SP साहेबांकडे असा अहवाल पाठवू की जी बाबा तुमच्यावर जो काय अन्याय झालाय, तुमच्यावर हल्ला झालाय तो अतिशय भ्याड आहे, अतिशय चुकीचा आहे. एखाद्या लोकप्रतिनिधी सुरक्षित नसेल तर इथली जनता अतिशय बेजरलेल्या अवस्थेत आहे. हा सुरेश